मला थोडे पेपर सेट करू दे, सगळं दाखवू दे. तुम्हाला तोपर्यंत वाचायचं असेल तर @ असं करा, कॅपिटल ANISH 1 2 3 4 5 @ A कॅपिटल अनिश ANISH 1 2 3 4 5. आणि आता ना कोणीतरी एकाने बाहेर थांबून आता इथून कोणाला येऊ देऊ नका, नाही तर डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. आणि आता ज्यांना कोणाला यायचं त्यांना नाही येता येणार, कारण मग इथून मुश्किल होईल. हां छोटा टेबल आहे माझा आहे का? त्याला ना ऍक्च्युली उलट्या होत्या कालपासून. अरे बाबा, त्याला इसको कुछ कर, वहाँ लेके जा ना. शना चल तू बाहेर ये, तिथे जा, तिथे जाऊन बस. नाही तर त्याला जाऊ द्या, बस इथे बस. बस खाली बस, त्याला बसू दे, नाही तर तो मध्ये उठला ना तर प्रॉब्लेम होईल. त्याला जाऊ दे बाहेर, इकडनं तिथनं घे त्याला. ट्राय, एकच मिनिट द्या मला त्याला. मॅडम ऑन आहे, चला सुरू करूया आपण. एव्हरीबडी रोल. आज पूर्ण महाराष्ट्रापुढे एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, किती खातो आणि कायदे पायदळी तुडवून कसं काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार आहे. काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी एक स्टोरी चालवली, दुसरी स्टोरी चालवली, तर आता मी पूर्णच्या पूर्ण पुराव्यानिशी सगळं देणार आहे. त्याच्यात आपण बघितलं
तर थोडीशी मला हिस्ट्री सांगू दे. एक DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही स्कीम सरकारने काढली होती. आता या DBT स्कीम मध्ये जे पैसे सरकार देतं त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय आणि त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीयेत. त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. म्हणून 2016 साली सरकारचे डायरेक्शन झाले. आता सरकारचे डायरेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर एक GR देखील काढला. त्या GRची तारीख, आता मी जे बोलतेय प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट्स सकट बोलतेय. ते सगळे डॉक्युमेंट्स मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केले. प्रत्येक चॅनलला आम्ही ते गुगल ड्राईव्ह सकट डॉक्युमेंट्स, माझा डिटेल्ड जे मी म्हटलंय त्याच्यातला प्रत्येक ऍस्पेक्ट मी त्याच्यात टाकलेला आहे. तो प्रत्येक माध्यमांनी बघून मग त्याच्यावर नंतर त्यांची स्टोरी करावी. पण आता याचा जो आपण DBT म्हणतोय त्याचा पहिला GR हा 19 एप्रिल 2017 साली निघाला आणि त्याच्यात असं म्हटलं गेलंय की जे जे पैसे द्यायचे ते DBT अंतर्गतच देण्यात यावे. त्याच्यात कुठेही दुसऱ्या कुठल्याही प्रकारे हे पैसे दिले गेले नाही पाहिजे. आता त्याच्यात असं झालं होतं की महाबीज आहे, MAIDC आहे, KVK आहेत, अशा अनेक गोष्टी ते DBT थ्रू देत नाहीत. कारण हे सरकार स्वतः बनवत आहे. म्हणजे महाबीज जे बनवत आहे, MAIDC जी खतं बनवत आहे, पेस्टिसाइड्स बनवत आहेत, कीटकनाशक ज्याला आपण म्हणतो, ही जी गोष्ट या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त याच्या खाली येत नाहीत, म्हणजे DBT खाली येत नाहीत. त्याच्यानंतरचा तो जो GR आहे तो 12 सप्टेंबरचा होता. त्यानंतर 12 एप्रिल 2018 रोजी, आणि हा GR अतिशय महत्वाचा आहे. या GR मध्ये असं म्हटलं गेलं होतं की मुख्यमंत्र्यांना ही जी 62 लिस्ट आहे, 62 आयटमची लिस्ट आहे जे DBT खाली येणार आहेत, ते 62 याच्यात आयटम मध्ये ऍड करण्याचा, म्हणजे त्याच्यात ऍड करण्याची जी आपण ज्याला म्हणतो मान्यता या GR थ्रू मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. म्हणजे मुख्यमंत्री त्यात वगळू शकत नाहीत, पण त्यांना अधिक जर 62च्या ऐवजी 63 करायचे असतील तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. असा हा GR आहे आणि हा अत्यंत महत्वाचा GR आहे. ते पुढे मी सांगेन का ते. त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं पण मग वगळण्याचा अधिकार कोणाला असावा, तर ती एक समिती बनली होती. त्या समितीत महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन, अशा काही 7-8 जणांना त्यांनी या समिती बनवली. म्हणजे जर DBT बनणं वगळायचं असेल तर जोपर्यंत या समितीचं त्याला होत नाही, त्यांचा होकार येत नाही, तोपर्यंत कुठचीही गोष्ट DBTच्या बाहेर जाणार नाही. आता काय झालं, 2022 मध्ये असं सांगण्यात आलं की बाबा विक्रमी प्रोडक्शन आहे आपल्या इथे, कापसाचं, सोयाबीनचं, ऑइल सीडचं विक्रमी प्रोडक्शन आहे. आणि ते विक्रमी प्रोडक्शन आणि वाढवण्यासाठी आपण काहीतरी उपक्रम राबावा म्हणून 1000 कोटीचं प्रोव्हिजनिंग करण्यात आलं. 1000 कोटी. आता त्याच्यात काय झालं की लगेच पैसे दिसले की सगळ्यांना हाव सुटते. तसंच काहीसं आपल्याला आता बघायला मिळतंय. 2000 आता लोकसभेची निवडणूक जी आहे ती सुरू होणार होती. 17 मार्च पासून आचारसंहिता लागणार होती. म्हणून खेळ कसा झाला तो बघून घेऊया. 12 मार्च 2024 रोजी एक GR निघाला आणि त्याच्यात असं सांगण्यात आलंय की कृषी आयुक्त जे आहेत त्यांना आपण नियंत्रण अधिकारी बनवू. म्हणजे सगळं कोण खरं तर करणार, कृषी अधिकारी जे आहे ते नियंत्रण कृषी आयुक्त करणार. आता तेव्हाच्या काळी कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडम म्हणून एक व्यक्ती होते. 15 मार्चला प्रवीण गेडम म्हणतात की हे जो 12 मार्चचा निर्णय आहे की महाबीज किंवा MAIDC किंवा महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन यांनी ही स्कीम राबवावी, ते चुकीचं होत आहे. कारण या ज्या गोष्टी आपण आता टेंडरिंग करणार आहोत त्या उत्पादन MAIDC करत नाही. MAIDC जर उत्पादन करत नाही
तर या डीबीटी खालीच गेल्या पाहिजेत असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. किती तारखेला? 15 मार्चला. आणि असं असताना पुन्हा त्यांच्यावर काय झालं असेल मला माहित नाही, पण 15 मार्चला त्यांनी असंही लिहिलंय की याची पूर्ण माहिती ती मंत्र्यांना दिली गेली आणि मंत्र्यांना सगळं सांगण्यात आलं की हे जी गोष्टी आहेत हे महाबीज किंवा MAIDC बनवत नाही, त्यामुळे कंपल्सरीली आपल्याला डीबीटी म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे. त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता. याच्यानंतर पुन्हा काय होतं की धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की तसं करायला नको. पुन्हा आयुक्त त्यांना सांगतात की नाही, आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा GR काढावा लागेल. डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज GR काढण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली. म्हणजे काय झालं बघा, सुरुवात होते 12 तारखेला, 15ला ऑब्जेक्शन येते, पण 16ला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात. आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतील. रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही, नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले. तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली. आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण. 5 गोष्टी होत्या त्याच्यात. आहे नॅनो युरिया, नॅनो DAP, बॅटरी स्प्रेयर, मेटाल्डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा. आता भ्रष्टाचार आपण म्हणतो, पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावरनं दिसेल. जरा ते ऑनलाईन करूया आपण. या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आता तुम्हाला दाखवते. सध्याचे दर आहेत. आणि कसं झालं, नॅनो युरिया आणि नॅनो DAP या इफ्को नावाच्या कंपनीचे आहेत. हो, हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे. हा जर तुम्ही बघितलात 184 रुपये पर लिटर. म्हणजे जर आपण 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो. म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 रुपये पडतात. पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली. तब्बल 220. आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये. पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या. नॅनो DAP दुसरं दाखवते. हे नॅनो DAP ची बॉटल आहे. याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची. म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते. म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्यात आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या. एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये. पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे. आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे. आता पुढच्या याच्याकडे जाऊया. बॅटरी स्प्रेयर हा जो आहे. आता हा बॅटरी स्प्रेयर काय प्रकार आहे? तो 2 in 1 आहे. म्हणजे त्याला
स्पेसिफिकेशन होते की 16 लिटर ते 20 लिटरचा मधला असला पाहिजे. नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे. तसा हा स्प्रेअर ऑलरेडी MAIDCच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता 2946 रुपयाला विकला जातोय. आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते 3426 रुपयाला आत्ता विकत घेतायत. म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा का काय म्हणायचं? 1000च्या वर जर तुम्ही एक बॅटरी स्प्रेअर मध्ये तुम्ही कमवलेत, त्याचे किती घेतले? खरं तर हे 5 लाखापेक्षा जास्त त्याचे लाभार्थी होणार होते, पण बजेट फिक्स्ड होतं. बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी 1 वाढवला, बाकीचे सगळे कमी केले. तर असे करून जवळजवळ 2,36,427 बॅटरी स्प्रेअर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती 3,425 रुपये होती. मेटाल्डेहाइड नावाचा एक म्हणजे गोगलगाई ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात, सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. म्हणून मेटाल्डेहाइड जी गोष्ट आहे ती PI इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे. ते पेटंटेड प्रोडक्ट खरं तर जेव्हा आपण बल्कमध्ये घेतो खूप स्वस्तात मिळतं, पण रिटेल, जसं मी परत म्हणते, रिटेल आत्ताच्या घटकेला आपण बघूया. हे जे प्रोडक्ट आहे हे आता 817 रुपयाला मिळते. हे आपल्याला सगळ्यांना बघता येईल. 817 रुपयाला ते आता मिळतंय. पण माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी 1275 रुपयाला हे विकत घेतलं. आणि किती घेतलं? 1,96,441 किलो हा याचा ऑनलाईनचा, म्हणजे 1 किलो जर आपण विकत घ्यायला गेलं तर ते 817ला मिळतंय. पण आपण 1,96,000 किलो विकत घेतोय आणि ते पण 1275 रुपयाला. 5वा भाग कॉटन स्टोरेज बॅग्स या तब्बल 6,18,000 घेतल्या गेल्या. आणि त्या कशा घेतल्या गेल्या? तर काहीच दिवसांपूर्वी ICAR नावाची जी संघटना आहे, जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे नागपूरला, त्यांनी 20 अशा बॅग्स घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये लावलेलं आहे. 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला. पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर, त्याच्यात या बॅग तब्बल 1250 रुपयाला घेतल्या गेल्या. आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे, 342 कोटीचं टोटल टेंडरमध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले. आणि हे मी कुठल्या ह्याच्यात म्हणतेय? 160 कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे. हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी 20% अधिक होतं. म्हणजे 200 कोटी 342 कोटी बनले गेले. इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते, जुलै 23 ते नोव्हेंबर 24, एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा, तो पण शेतकऱ्याचा खाल्ला असेल, तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची, मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचं ठेवण्याची खरंच गरज आहे का? आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा. आता मी तुमच्या पुढे बाकीचे डिटेल्स काढते. प्रत्येक गोष्टीत कसा कसा त्यांनी घोटाळा केला, म्हणजे कसा केला आणि किती ब्लेटंटली केला. आता आपण पहिल्या टेंडरकडे येऊया. या पहिल्या टेंडरमध्ये निविदा प्रोसेस कसा असतो की आधी प्रशासकीय मान्यता मिळते. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट होतात, त्याच्यानंतर टेंडरिंग होतं, मग त्याच्यातनं L1 कॉन्ट्रॅक्टर होतो. L1 कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर दिलं जातं
आणि त्याची वर्क ऑर्डर निघते. माननीय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले आणि ते पण पूर्ण रक्कम कशासाठी? कच्चा माल विकत घेण्यासाठी. कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम 16 तारखेला दिली गेली, 16 मार्चला. तर आधी मला वाटलं होतं की कदाचित यांना ते दाखवायचं असेल की ते 31 मार्चच्या आधी किंवा लोकसभेची लागण्याच्या म्हणजे ती आचारसंहिता लागण्याच्या आधी त्यांना पैसे देऊन टाकायचे असतील, पण तसं नाही. त्याच्यात लिहिलं काय गेलं? कच्चा माल विकत घेण्यासाठी हे केलं जातंय. आणि हे जेव्हा आम्ही बघितलं तर खरंच डोकं फिरलं. त्याच्यात काय काय केलंय बघा. 16 मार्चला पैसे देऊन टाकले. निविदा कधी काढली? 30 मार्चला. बॅटरी स्प्रेअर 28 मार्चला पैसे देऊन टाकले. 5 एप्रिलला निविदा काढली. म्हणजे तुमचं आधी ठरलं होतं का की निविदा कोणाला द्यायची? कारण आधीच तुम्ही पैसे देऊन टाकताय कच्चा माल विकत घ्यायला आणि मग तुम्ही त्याची निविदा काढताय. हे महाराष्ट्रात आतापर्यंत कधी कोणी ऐकलंच नाहीये. कुठल्याच यंत्रणेने ऐकलं नसेल की असा प्रकार देखील होऊ शकतो. मेटाल्डेहाइड 16 मार्च 2024ला त्यांनी पैसे देऊन टाकले आणि 9 एप्रिलला निविदा निघाली. कापूस साठवणुकीच्या बॅगमध्ये 16 मार्चला पैसे देऊन टाकले आणि 23 एप्रिलला त्याची निविदा निघाली. काय घाई होती एवढे पैसे देऊन टाकण्याची ते पण आता आपण बघून घेऊया. तर आत्ताच्या घटकेला आपण एक एक मुद्द्याकडे येऊया. नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाचं टेंडर जे मी म्हटलं 16 तारखेला पैसे देऊन टाकले आणि नंतर 30 तारखेला त्याची निविदा मागण्याची तारीख होती. आता याच्यात जसं मी म्हटलं जवळजवळ 19.5 लाख बॉटल 500 mlच्या या डीएपीच्या घेतल्या गेल्या आणि युरियाच्या घेतल्या गेल्या. जवळजवळ 19.5 मी का म्हणते 19.5 लाख? कारण एक होती 19,68,000 आणि दुसरी होती 19,57,000. त्याच्यात इफ्को नावाची कंपनी म्हणजे गंमत बघा. MAIDC हे टेंडर प्रोसेस करणार. MAIDC इफ्को नावाच्या कंपनीचं डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे. पण हे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरनी खरं तर तिथून माल घेऊन देता आला असता, पण तो डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर घेत नाही. टेंडरमध्ये करेक्शन करून आपण हे एका डीलरकडनं घ्यावं असं ठरतं आणि त्या डीलर मार्फत या सगळ्या बॉटल्स घेतल्या जातात. पुढे त्याच्या निवेदनात काय होतं बघू आपण की उलट म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी कशी बदलली. त्यांनी 50 कोटीची जी टेंडर कंडिशन होती की एखाद्या डीलरचा जर 50 कोटीचा टर्नओव्हर असेल तर तो 50 कोटीचा टर्नओव्हर बदलून त्यांनी 1 कोटी केला. म्हणजे किती सगळे कसे कायदे तोडवून टाकले त्यांनी याचं याच्यावरनं उदाहरण मिळेल तुम्हाला. कुठल्याही आता कसं आहे की एखादी निविदा काढल्यानंतर अनेक गोष्टी घडतात. टेक्निकल इव्हॅल्युएशन होतं, या सगळ्या गोष्टी घडतात. पण या कुठेही झालेल्या आपल्याला दिसत नाहीयेत. 2 ज्या होत्या निविदा दोन्ही डीएपीच्या आणि युरियाच्या या तब्बल एक होती 25 कोटी 19 लाखाची 25.19 कोटी हे सरळ युरियामध्ये गेले आणि डीएपी मध्ये 62 कोटी हे पूर्णपणे गेले. दुसरं आता मेटाल्डेहाइड घोटाळा. मेटाल्डेहाइड एकच कंपनी बनवते. सरकारला वाटलं पेटंटेड प्रोडक्ट आहे, थेट खरेदी करू शकतात. पण इथे सुद्धा थेट खरेदी होत नाही. 4 लोकांनी त्याच्यात बीडमध्ये भाग घेतला. कोण होती 4 माणसं? महाराष्ट्रातली एकही नाही. MAIDC काय आहे? MAIDC म्हणजे महाराष्ट्र ॲग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि म्हणजे महाराष्ट्राच्या कंपन्या, महाराष्ट्राचे शेतकरी यांनी हे डेव्हलप करण्यासाठी MAIDC आहे. पण हे काय करतात? जी निविदा काढतात ती कशी काढली बघा. याच्यात जे 4 जण ज्यांनी बीड केलं ते सगळेचे त्यांच्यापैकी एकाची बाब नाकारण्यात आली आणि 3 पात्र होते. त्या पात्रतेसाठी आवश्यक असलेला 10 कोटीचा जो मिनिमम टर्नओव्हर आहे तो देखील पूर्ण करण्यात आला नाही. आणि एकाचा 6 कोटीचा होता, एकाचा 1,85,00,000 होता. अशा दोघांकडे हे देण्यात आलं आणि ते पण तब्बल
₹450 वर ही निविदा देण्यात आली. आता गंमत, सगळ्यात मोठी गंमत म्हणजे बॅटरी स्प्रेअर घोटाळा. ह्याच्यात खरं कसं असतं की आता मला टेंडर भरायचंय. महा टेंडर नावाचं पोर्टल आहे. महा टेंडर पोर्टलमधनं MAIDC मध्ये मी येणार. त्याच्यातनं 8 वेगवेगळे म्हणजे त्याच्यात ॲग्री इक्विपमेंट आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, नोगा नावाची एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवते. प्रशासन विभाग, कृषी अभियांत्रिकी विभाग, पशुखाद्य विभाग, नागरी विभाग, खत विभाग, कीटकनाशक विभाग, वित्त आणि लेखा विभाग आणि एक नोगा विभाग म्हणून आहे. तर बॅटरी स्प्रेअर म्हणजे कीटकनाशक आणि हे सगळे मारण्यासाठीचा जो स्प्रेअर आहे तो खरं कुठल्या कॅटेगरीमध्ये यायला हवा, तो इक्विपमेंटमध्ये यायला हवा किंवा त्यांना ज्याच्यात घालायचं त्याच्यात घालावा. तो घातलाय कशात? नोगा. आता नोगा म्हणजे काय? नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन. म्हणजे यांच्याकडनं काय खरेदी करतं सरकार? तर जॅम म्हणा, कॅचअप म्हणा, या गोष्टी खरेदी करतं. ह्याच्यात एक अतिशय म्हणजे तुम्हाला धक्का बसेल हे ऐकून. त्याचं शीर्षक काय होतं या टेंडरचं? तर त्यांनी शीर्षक केलं की एकच मिनिट द्या. हा कारखाना जॅम, केचप इत्यादी उत्पादनाचा कच्चा माल व्हिडिओ अंतर्गत खरेदी केला जातो. तर बॅटरी स्प्रेअर खरेदी निविदा शीर्षक योग्य श्रेणी अंतर्गत प्रकाशित केलं नाही, नोगा अंतर्गत ठेवण्यात आलं. ते देखील कशासाठी हे खूप महत्वाचं आहे. MAIDCच्या कृषी उद्योग ब्रँडला साखर कारखाना जो त्यांचा तिथे जो एक कारखाना आहे पिंपरीला, त्या कारखान्याला आपल्याला लीव्ह अँड लायसन्स द्यायचंय. याच्या खाली ते शीर्षक केलं गेलं. म्हणजे महा टेंडरच्या खाली MAIDC, MAIDCच्या खाली नोगा, नोगाच्या खाली आपल्याला कारखाना भाडे तत्वावर देणं आहे याच्या खाली दिला गेला आणि त्याच्यात काही अमुक गोष्टी लिहून टाकल्या. पण आता गंमत म्हणजे फक्त एक 6 नंबरचा आयटम जो बॅटरी स्प्रेअर होता, खरं त्याच्यासाठी ती निविदा होती. पण कसं कॅमोफ्लाज केलं गेलं. इतकी प्रचंड सुपीक डोकी आहेत या लोकांची. ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निविदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं. आणि टेंडर भरलं कोणी? तर त्याच्यात सहभागी झाले 6. त्याच्यापैकी एकाला बाद केलं, उरले 5. या 5 पैकी 4 जण इंदोरच्या एकाच गावातले आहेत आणि एक गुजरातचा आहे. म्हणजे MAIDC इतकं छान काम जे करतंय, महाराष्ट्र उद्योग वाढवण्यासाठी करतंय, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी करतंय का इंदोरला बसलेल्या काही लोकांसाठी करतंय, असा प्रश्न याच्यातनं सरळ दिसतोय. कारण कोणाला कळणारच नाही ना. बॅटरी स्प्रेअर जे सप्लाय करतात ते लोक टाईप करून सर्च काय करणार? बॅटरी स्प्रेअर. ते त्यांना मिळणार नाही. कारण टेंडरमध्ये पहिला टेंडर प्रोसेस पूर्ण मॅन्युप्युलेट केला गेला. म्हणजे त्याला जसं मी पुन्हा का म्हणतेय की महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल, त्याच्याखाली MAIDC, त्याच्याखाली नोगा, त्याच्याखाली शीर्षक, एक कंपनी आपल्या जे जागा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे. म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपेपणाने त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअरसाठी टेंडर फ्लोट केलं असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणून मी म्हणते की हे जे चाललंय आता, शेवटचा जो भाग आहे ते कापूसच्या जमा करण्याच्या बॅग्स आहेत. जसं मी म्हटलं की ICARनी 577 रुपयाला जर ही बॅग घेतली होती तर मग अशा बॅगा इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्या आणि म्हणजे 20 बॅगला 577 पडतात. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर 6 लाखाच्या वर ज्या बॅग्स घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट खर्च 6,18,000 घेतल्या गेल्या आणि त्याच्यात 42 कोटीचा जर असा इतका अंधाधुंद असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री, धन्य आहे आपला महाराष्ट्र
कारण आत्ताच्या घटकेला सगळेच्या सगळे, जसं मला म्हणायचंय, अगदी जेवढे जेवढे याच्यातले MAIDCचे अधिकारी आहेत, जेवढे जेवढे डेप्युटी सेक्रेटरी आहेत, कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे. आणि हे सगळा हा जो भ्रष्टाचार झालाय, हा मी पहिल्या टेंडरमधला म्हटला. त्याच्यानंतर दुसरं एक टेंडर काढण्यात आलं, टेंडर नंबर 2, जे ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलं, पण त्याची माहिती RTI खाली सुद्धा दिली गेलेली नाहीये. म्हणून आत्ताच्या घटकेला त्याचे पैसे दिलेत की नाही ही आम्हाला कल्पना नाहीये. म्हणून मी त्या टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये. पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झालाय, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा. आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग DBT अंतर्गत करावा. 2 अधिकारी आहेत, या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की DBT खाली करावा. एक रवींद्र बिनवडे नावाचे कोण अधिकारी होते, त्यांनी थेट लिहिलं होतं दुसऱ्या टेंडर नंतर सुद्धा की DBT थ्रूच हे झालं पाहिजे. पण DBT थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील, कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार, यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे. याचे सगळेच्या सगळे पेपर्स मी अपलोड केलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे पूर्णपणे ते बघून आपण त्याचे योग्य ते लावून धरावे. आणि कुठल्याही पद्धतीने मला असं, माझी थेट आता मागणी आहे, काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे. धन्यवाद. ताई, यात तुम्ही कालावधी एक्सप्लेन कराल का की हा कालावधी कधीपासूनचा आहे आणि काही खास कंपन्यांना फायदा मिळावा यासाठी हे केलं गेलं आहे का? आणि तिसरा एक महत्वाचा, ज्यांना ऍडव्हान्स दिले गेले त्यांनाच टेंडर दिले आहे का की त्यातही काही घोळ आहे? हा कालावधी जसं मी म्हटलं, हे 12 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 हा कार्यक्रम आटपण्यात आला. अरे हो, आणि एक महत्वाचा मुद्दा माझा मांडायचा राहिला की हे आधी पैसे देऊन टाकले, अग्रिम रक्कम, कच्चा माल घेण्यासाठीची रक्कम 16 मार्चला देऊन टाकली आणि त्याच्यानंतरचा सगळा प्रोसेस मी तुम्हाला सांगितला. म्हणजे हे गेडमनी लिहिणं, मग सगळ्यांनी त्यांना पत्रव्यवहार करणं, मग तो GR काढायचा नाही की नाही ठरणं, आणि त्याच्यात एक महत्वाचं पत्र असं आहे आणि या 2 पत्रांवर धनंजय मुंडे यांची सही देखील आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात, अधिकारी म्हणतात की आत्ताच्या घटकेला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे, त्यामुळे हे टेंडर एक विशेष बाब, ही विशेष बाब जर आपल्याला आठवत असेल, सिंचन घोटाळ्यात सुद्धा प्रत्येक टेंडर विशेष बाब म्हणून दिलं जायचं, तसंच विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे म्हणून हे राबवण्यात यावं. हे कधी केलं गेलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल की हे मे महिन्यात यांच्या सह्या झाल्यात पण पैसे देऊन टाकलेत 16 मार्चला. म्हणजे याला आपण पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल म्हणतो. आणि हे पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल म्हणजे काय? बॅक डेटेड पत्र काढणं. ते पत्राची तारीख 16 मार्च आहे पण त्याच्यावर सह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कृषी मंत्र्यांच्या हे मे मध्ये झालेल्या आहेत. म्हणजे हे बॅक डेटेड पत्र काढण्यात आलंय, हे याच्यावरनं सरळ सरळ सिद्ध होत आहे. तर आता या सगळ्या गोष्टी जे मी म्हणते की 12 मार्चला पहिला GR निघाला आणि 16 मार्चला पैसे देऊन सुद्धा टाकले, ते पण कसे घाईघाई करून, ऑब्जेक्शन्स असताना, त्याच्यावर वित्तमंत्र्यांची सही, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही, आणि ते करून ताबडतोब घाईघाईने पैसे डिस्बर्स झालेत. आता कसे झाले ते थेट त्यांच्या अकाउंटमध्ये कधी गेलेत, अकाउंटचे ऍक्सेस माझ्याकडे नाहीत, त्यामुळे ते मला बोलता येणार नाही. पण दिलेल्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी आता गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेले आहेत. ते बॅकडेटेड करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे का? प्रचंड मोठा गुन्हा आहे. त्याला म्हणूनच मी म्हटलं पोस्ट फॅक्टो करणं हा अतिशय चुकीचा पायंडा आहे. आणि जे अधिकारी ज्यांची त्याच्यावर सही आहे त्या सगळ्यांवर खरं तर कारवाई झाली पाहिजे. कारण बॅकडेटेड का केलं जातं?
कारण कुठेतरी झालेला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे तो लपवण्यासाठी बॅकडेटेड केलं जातं. तर तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती 16 मार्च आहे, पण त्याच्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरी पासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत. हे आता प्रत्येक माध्यमाने दाखवावं. आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे. आणि कोणाची लूट आहे तर ती शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले पैसे होते. 1000 कोटीचे जे सँक्शन होतं ते शेतकऱ्यांसाठी होतं, धनंजय मुंडेंसाठी नक्कीच नव्हतं. विशेष बाब म्हणून केंद्र काढण्यात आलं असं म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी पण सही केली. मुख्यमंत्र्यांनी याची कल्पना असू शकते असं वाटतं? मला असं वाटतं की त्यांना कदाचित त्यांची कल्पना नसेल, कारण त्यांना हे जे GR काढला गेला होता तो खूप आधीचा GR होता 2017 मध्ये, की डीबीटीच्या बाहेर काढणं ते GR काही एवढं रेग्युलरली कोणी बघत नाही आणि जवळजवळ 8 वर्षांनी तर नक्कीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्याकडे ते अधिकारच नाहीयेत याच्या बाहेर काढण्याचे, डीबीटीच्या बाहेर काढण्याचे, म्हणून त्यांनी ती सही केली असावी. त्याच्यावर वित्तमंत्र्यांची पण सही आहे, म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे. एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं? कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करावा. ताई, ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेस पैशाची देवाणघेवाण होती त्यावेळेस वित्त विभाग आणि अर्थमंत्री त्यावर लक्ष ठेवून असतात. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे त्यांच्याच पक्षाचे होते. तुम्हाला असं वाटतं का त्यांची सुद्धा ह्यात काही मिलीभगत असू शकते म्हणून? नाही, कदाचित मुख्यमंत्री हे वेगळ्या पक्षाचे होते, त्यांची उपमुख्यमंत्री अजित उपमुख्यमंत्री जे वित्तमंत्री पण आहेत ते त्यांच्याच पक्षातले होते. तर आता याच्यात त्यांचा सहभाग आहे की नाही हे ते सांगू शकतात आणि धनंजय मुंडे सांगू शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, तातडीने केल्या गेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि एक महत्वाचा मुद्दा राहिला की 14 फेब्रुवारी 2024ला त्याच वित्त विभागाने अजून एक GR काढलं होतं आणि वित्त विभागाने असं म्हटलं होतं की 15 तारखेनंतर म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर कोणीही कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये, कुठलीही खरेदी करू नये. 15 तारखेनंतर सगळं फ्रीज करण्यात आलं होतं. तरी 12 मार्चला GR निघतो, त्याच्यावर 16 मार्चला पत्रक निघतं, त्याच्यावर वित्तमंत्रीच साईन करतात आणि मुख्यमंत्री साईन करतात. इतका सगळा जोर गोंधळ चालू असेल त्याला आपण काय म्हणायचं? आता तुम्ही हे घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? तसंच आता मला असं वाटतं मी भेट का घ्यावी? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्ट, आज जर डीबीटीचा पैसा आहे, जे मोदीजी म्हणाले होते की हा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये, मध्ये पैसा खाल्ला जातोय, तर जर मुख्यमंत्र्यांना योग्य वाटत असेल, मोदीजींचं म्हणणं आमचं सोडा, मोदीजींचं म्हणणं योग्य वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं भाग आहे. कारण डीबीटीमध्ये हे करूच शकत नाही. हे एक नाही, अनेक GR म्हणतात, अनेक वेळा अनेक अधिकाऱ्यांनी स्पष्ट मत आहे, या कार्यालयाचं स्पष्ट मत आहे असं देखील लिहिलेलं असताना जर धनंजय मुंडे हे देत असतील, वित्तमंत्री सही करत असतील, तर निर्णय काय घ्यायचा हा मुख्यमंत्र्यांनी आता घ्यायला हवा. अंजलीताई, मागच्या महिन्यात तुम्ही पुरावे घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. तुम्ही राजीनाम्याची मागणी केली होती, आश्वासित करण्यात आलं होतं. दुसरा मोठा घोटाळा तुम्ही समोर आणताय. या प्रकरणात तुम्हाला वाटतंय का की उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा घेतील धनंजय मुंडेचा? काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एक 3 जणांची समिती स्थापन केली आहे की जे तिथली अनियमितता बघेल. पण अजित पवारांना मी दिलेले जे कागदपत्र होते आणि आत्ताचे जे कागदपत्र आहे याची चौकशी कोण करणार हे त्यांनी ठरवावं. कारण आता मी कोणालाही सांगणार नाही, हे सगळे सांगण्याच्या पलीकडे गेलेत. खरंच तुम्हाला राज्याबद्दल काही असेल, खरंच तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कळकळ असेल, त्यांना ते पैसे पोहोचले पाहिजे अशी कळकळ असेल, तर कारवाई आता तुम्ही करायलाच हवी. म्हणजे ते सरकारी कामांबद्दल असं म्हटलं जातं की सरकारी काम सामान्य काम, यामध्ये एवढी एकंदरीतच यामध्ये जी चतुराई बघायला मिळते किंवा एकंदरीतच फासमेर बघायला मिळतो, तुम्हाला वाटतं यामध्ये फार मोठा चयनचा घोटाळा आहे, एकंदरीत चयन दिसतंय? प्रश्नच नाही. जसं मी म्हटलं आता की नॅनो युरियाची बॉटल जर ऑनलाईन मध्ये आज तुम्ही बघताय, इफकोच कंपनीची बॉटल 500 ml चीच बॉटल आहे, त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत. पण जर त्यांनी बल्क रेट पकडला
तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय, स्पष्टपणे. आणि आता तरी भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती. आता तरी याच्यावर त्यांचा राजीनाम्याची मागणी करावी अशी भगवानगडाला सुद्धा या निमित्ताने नम्र विनंती आहे माझी. धन्यवाद. काय नाही, 2 मिनिटं द्या, मला पाणी पिऊ दे. येस पाणी द्या. पाणी दे ना एक ग्लास. नाही नाही ठीक आहे मस्त. राज्यात जर याबद्दल काही निर्णय होत नसेल तर केंद्रातल्या मंत्र्यांकडे हे सगळे घेऊन जावं विरोधी पक्षांनी. मी तर अपलोड केलेले आहेत सगळे डॉक्युमेंट. त्यांना वाटत असेल तर त्यांनी लावावं तिथे पार्लमेंटमध्ये. ही सगळी मुद्दे जेव्हा तुम्ही मांडताय, साहजिक आहे की विरोधी बाकावर बसलेले जे सगळे आमदार खासदार आहेत ते सुद्धा बघत असतील. त्यांच्यापैकी कुणी तुम्हाला या मधल्या कालावधीमध्ये संपर्क साधलाय का? तुम्हाला पुरावे मागितले? अजून तरी कोणी मागितले नाहीयेत, पण मी हे द्यायला बिलकुल तयार आहे. हे जर त्यांना लावून धरायचं असेल तर त्यांनी नक्कीच धरावं. यादी नाहीये, पण MAIDCचे सगळे अधिकारी बऱ्यापैकी काम करतात. त्याच्यात एक गंमत म्हणजे एक डेप्युटी सेक्रेटरी आहेत, त्यांचं पण आडनाव कराडच आहे. तुम्ही भगवानगडावरती हे सगळे पुरावे घेऊन जाणार आहात का? आधीचे ऑफिस ऑफ प्रॉफिटचे आणि आता तुम्ही जो घोटाळा काढलेला आहे भगवानगडावर नामदेव शास्त्री यांची तुम्ही भेट घेणार आहात? मी कालपासून तेच म्हणते की आज त्यांच्या भगवानगडावर फोन देखील करणार आहे की मला हे सगळे पुरावे दाखवायचेत आणि अतिशय आदरपूर्वक दाखवायचेत. आणि माझ्या 2 मागण्या आहेत. पहिलं म्हणजे भगवानगडांनी त्यांना दिलेला पाठिंबा परत घ्यावा अशी नम्र विनंती. आणि दुसरं म्हणजे हे जे कागदपत्र आहेत ज्याच्यात अगदी 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 स्पष्ट दिसतंय, याच्यात कोणी म्हणूच शकत नाही की कायद्याची जी चौकट आहे त्याच्यात भर ठेवून हे कारवाई सगळं झालेलं आहे, टेंडरिंग झालेलं आहे असं कोणी म्हणूच शकत नाही. हे ओपन अँड शट भ्रष्टाचार आहे. आणि हा जर झाला असेल, हे पुरावे मी भगवानगडावर घेऊन जाईन आणि राजीनाम्याची मागणी त्यांनी करावी अशी विनंती त्यांना करेन. आत्ताच्या घटकेला ऑनलाईन रेट प्रमाणे आपण घेतलेत, म्हणजे रिटेलच्या रेट प्रमाणे घेतलेत, तर 342 कोटीचं टोटल टेंडर आहे. त्यात 161.68 इतका घोटाळा सरळ सरळ झालेला आहे. पण जर आपण बल्क रेट पकडले तर माझा असा अंदाज आहे की कमीत कमी 70% भ्रष्टाचार झालाय आणि 70% जे आहेत शेतकऱ्यांचे त्यांचे पैसे गेलेले आहेत या एकाच टेंडरमध्ये. फडणवीस साहेब नेहमी म्हणतात की करप्शन फ्री गव्हर्नन्स. म्हणणं खूप सोपं असतं, ते करणं खूप कठीण असतं. त्यांच्या नाकात खाली हे सगळं होत आहे, त्यांना त्याची कल्पना नाही आहे, याला मी मानत नाही. ये किसका रिंगर किसका बज रहा है, प्लीज ऑफ करे, इट्स सो डिस्ट्रैक्टिंग. धनंजय मुंडे ये कृषि मंत्री थे महाराष्ट्र के, और वो नवंबर 24 तक, माने जुलाई 23 से लेकर नवंबर 24 तक वो कृषि मंत्री थे. इस दौरान उन्होंने सारे के सारे जो हम कहते हैं रूल्स रेगुलेशंस सबको ठुकराकर उन्हीं के लोगों के थ्रू एक बहुत बड़ा भ्रष्टाचार किया है. और ये कैसे किया है इसके सारे डिटेल्स हमने दिए थे कि कृषि विभाग को सारे पैसे जो है एक डीबीटी स्कीम के तहत देने जरूरी है, ऐसा शासन निर्णय हुआ था. 2016 में डीबीटी थ्रू पैसे देने चाहिए ऐसे डायरेक्टिव्स निकले थे केंद्र सरकार से. और वो केंद्र सरकार से आने के बाद महाराष्ट्र सरकार ने 2017 में ये सारे रूल्स बनाए. इसमें कैसे होता है कि जो डायरेक्टली फार्मर है, किसान है, उसके खाते में पैसे देने चाहिए, ऐसा ये रूल बना था, कायदा बना था. 2017 में ऐसे कहा गया था कि जो चीजें सरकार खुद बनाता है ये सारी चीजें छोड़कर जो चीजें हैं बाकी की,
इसमें 62 आइटम्स की लिस्ट थी, ये सारी डाल दी गई थी। और ये भी कहा गया था कि इसमें जो राज्य के मुख्यमंत्री है वो उसमें ऐड कर सकते हैं, पर ये 62 आइटम की लिस्ट में से कोई भी मुख्यमंत्री डिलीट नहीं कर सकता। डीबीटी के बाहर लाने की जो लिस्ट है उसमें से बाहर नहीं ला सकता। ऐसा होने के बावजूद 12 मार्च को, माने लोकसभा चुनाव जो है वो 17 मार्च से उसकी आचार संहिता लगने वाली थी, और सारे के सारे पैसे लेने के लिए 12 मार्च को एक जीआर निकलता है, जिसके खिलाफ तभी के जो एग्रीकल्चर कमिश्नर थे उन्होंने 15 मार्च को लिखा है कि ये हम डीबीटी के बाहर नहीं कर सकते, क्योंकि ये चीजें जो है ये शासन नहीं बनाता, शासन के इसके बाहर की चीजें हैं, इसलिए ये डीबीटी थ्रू ही देने चाहिए। इसकी सारी जो डिटेल्स है ये मंत्री को हम बता चुके हैं, ऐसा भी इस पत्र में लिखा है 15 मार्च के पत्र में। फिर भी इसको ना देख के जो डेप्यूटी सेक्रेटरी थे उन्होंने फिर एक बार 16 तारीख को एक पत्र लिखा है, और इसमें कहा है कि हमें मुख्यमंत्री से कंसेंट मिल गई है और ये सारी चीजें हमें दे देनी चाहिए। तो अब चीजें क्या देखनी आपको जरूरी है कि इसके टेंडर निकले बाद में पैसे पहले दे दिए गए। ऐसा आज तक कभी भी नहीं हुआ कि पैसे रॉ मटेरियल खरीदी करने हैं इसलिए पहले दे दिए गए और उसके बाद टेंडर प्रोसेस शुरू किया गया। आज तक की हिस्ट्री में कभी नहीं हुआ ये, क्योंकि प्रोसेस जो होता है वो पहले एडमिनिस्ट्रेटिव सैंक्शन मिलता है, उसके बाद एडवर्टाइजमेंट निकलती है, फिर वर्क ऑर्डर निकलते हैं, और वर्क ऑर्डर निकलने के बाद वो टेंडरिंग होने के बाद वर्क ऑर्डर निकलती है, L1 को ये ऑर्डर दी जाती है, और फिर उसको अगर एडवांस चाहिए, अगर सरकार को योग्य लगता है तो एडवांस दिया जाता है। यहाँ पूरा का पूरा पैसा माने प्रोडक्ट आएंगे कि नहीं ये भी नहीं पता, पर पूरा पैसा पहले ही दे दिया, और वो 16 तारीख को दिया क्योंकि 17 तारीख से आचार संहिता लग रही थी। अब वो लिया किस लिए है कि वो आचार संहिता के पहले करना है इसलिए लिया, पर उसमें जो रीजन दिया गया है वो रॉ मटेरियल के परचेज के लिए दिया जाए, ऐसे उस लेटर में लिखा है। तो मुझे ऐसे लगता है ये जो पूरा स्कैम है, जैसे हम स्कैम क्या है वो देखते हैं। इसमें 5 चीजें ली गई। पहले है यूरिया, नैनो डीएपी, ये दोनों चीजें इफ्को नाम की एक कंपनी बनाती है, और ये इफ्को नाम की कंपनी जो है उसके डायरेक्ट डिस्ट्रीब्यूटर MAIDC है। अगर ये डायरेक्ट डिस्ट्रीब्यूटर है तो वहां से लेकर ये आराम से दे सकते थे, पर ऐसा नहीं किया गया। टेंडर कंडीशंस को चेंज करके वो उन्होंने एक डीलर थ्रू MAIDC ने खरीद किया, और जो चीज जैसे आज मैंने ऑनलाइन बताया है कि नैनो यूरिया की अगर आप एक बॉटल लेने जाओ 500 ml की तो वो 92 रुपीस की मिलती है, और ये बॉटल सरकार ने 19.5 लाख बॉटल्स 220 रुपए में लिए। दूसरी नैनो DAP, ये जो बॉटल है 500 ml की, ये मिलती है 269 रुपीस में, और ये 269 रुपीस की बॉटल हमारे सरकार ने 19.5 लाख बॉटल्स जो ली है वो पूरे 590 रुपए की ली है। इतना शॉकिंग, इससे ज्यादा शॉकिंग क्या हो सकता है। तीसरी बात, मेटाल्डेहाइड नाम की एक चीज है जिसके 2.5 के से पैलेट्स आते हैं, और ये किस लिए यूज होता है कि खेती में जैसे कॉटन हो, सोयाबीन हो, ऑयल सीड्स हो, इसमें वो जो स्नेल्स होते हैं तो वो स्नेल को किल करने के लिए ये मेटाल्डेहाइड का यूज होता है। और ये मेटाल्डेहाइड जिसका रेट जो पहले हमारे पास वो भी डॉक्यूमेंट है 225 रुपया था, वो छोड़ दीजिए, हम तो आज के ऑनलाइन रेट पे ये एग्रोस्टार नाम की कंपनी से 817 रुपए में मिल रहे हैं। ये हम आपको, आप खुद भी गूगल करके देख सकते हो, एग्रोस्टार पे जाए और स्नेल किल नाम की जो बॉटल है उसका वो जो पैकेट है उसके डिटेल निकाले, 817 रुपए में आज आपको एक पैकेट मिल रहा है।
पर हमारी सरकार ने 1,96,000 ऐसे जो लिए हैं बॉटल्स, वो पैकेट्स, वो पूरे 1275 रुपए में लिए हैं। इससे ज्यादा शॉकिंग क्या हो सकता है? यही नहीं, बैटरी स्प्रेयर जो आते हैं उसके 16 से लेके 20 लीटर तक के ये बैटरी स्प्रेयर उसकी कैपेसिटी होती है, और ये 12 वोल्ट 12 एम्पेयर के होते हैं। उसमें 2 फंक्शंस होते हैं, उसको बैटरी भी ऑपरेट कर सकते हैं, अगर बैटरी ना चले तो हैंड ऑपरेटेड भी कर सकते हैं। ये स्पेसिफिकेशन के अभी के वक्त में MAIDC खुद ले रहे हैं। किस रेट में ले रहे हैं? वो 2450 के रेट से खुद अभी बाय कर रहे हैं, और अपना सर्विस चार्ज लगा के खुद के ही वेबसाइट पे आज वो 2946 में बेच रहे हैं, 2946 में। पर हमारे जो धनंजय मुंडे जी की कृषि विभाग ने ये जो खरीदी की है वो 3425 के रेट में की है। ये मुमकिन कैसे हो सकता है? जो MAIDC खुद सेम प्रोडक्ट को अपने वेबसाइट पे 2,900 रुपए में बेच रहा है, वो खरीदी जो है वो 3,400 में कैसे कर सकता है? तो ये जो है बहुत बहुत गंभीर भ्रष्टाचार है। इसके बाद अगर हम देखेंगे जो कॉटन ग्रोअर्स है, तो ऐसे बताया गया कि उनको बहुत प्रॉब्लम है, वो कॉटन स्टोरेज की प्रॉब्लम है, इसीलिए एक स्पेशली ट्रीटेड बैग उनको देनी चाहिए। तो ऐसी 20 बैग ICAR जो एक इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च नागपुर की है, उन्होंने ये ली थी बैग्स, और 20 बैग ली थी। उसका हमने बिल तक उसमें लगाया है, मेरे डिटेल्स में लगाया है। 577 रुपए की ये बैग्स ली गई थी, और ये बैग्स अगर 1200 के ऊपर धनंजय मुंडे साहब लेते हैं तो इनको क्या कहना चाहिए? ये भ्रष्टाचार नहीं है, दिस इज डे लाइट रॉबरी, दिस इज एब्सोल्यूट डे लाइट रॉबरी। और ये टोटल स्कैम 342 करोड़ का जो टोटल टेंडर था, उसमें से ऑनलाइन रेट के हिसाब से हम कह रहे हैं कि ये स्कैम 50% का था। पर अगर हम बल्क रेट, क्योंकि टेंडर के जो परचेसिंग था बहुत बड़ा परचेसिंग था, इतना बड़ा परचेसिंग अगर कोई करता है तो कंपनी उस पर 10-20% का डिस्काउंट जरूर देती। तो अगर ये डिस्काउंट हम पकड़े तो इसका ये जो स्कैम था, माने किसानों के दिए हुए पैसे जो मोदी सरकार ने कहा था कि ये डायरेक्ट DBT थ्रू देने चाहिए, उसमें 70% का भ्रष्टाचार हुआ है। और वो भी सारे कायदे, जो सारे के सारे कायदे जो हम कहते हैं, वो पूरी तरह से बाजू में रख के और ये किया गया है। और बार बार अधिकारी बोल रहे थे कृषि मंत्री को कि ये हम नहीं कर सकते, ये DBT थ्रू जाना चाहिए, फिर भी अनदेखा करके ये टेंडर किया गया। 4 दिन में सैंक्शन लेकर एक ही दिन में पत्रक निकाल के उस पे फाइनेंस मिनिस्टर की साइन, उस पे चीफ मिनिस्टर की साइन, और चीफ मिनिस्टर और फाइनेंस मिनिस्टर को इसके बाहर निकालने की कोई अथॉरिटी नहीं है। ऐसा GR होते हुए भी ये किया गया। दिस इज एब्सोल्यूट ओपन एंड शट केस ऑफ करप्शन। और धनंजय मुंडे किसी भी मंत्री होने के काबिल नहीं है। उनको तुरंत के तुरंत इनका राजीनामा जो है, इस्तीफा जो है, वो ले लेना चाहिए। कितने करोड़ का स्कैम आप बताएं टोटल, अगर अमाउंट आप बताएं? ये जो टोटल स्कैम है वो 161 करोड़ का स्कैम है। और जो अभी आप देखने जाएंगे तो कम से कम 50% ये ऑनलाइन रेट से है। अगर हम बल्क रेट कहेंगे, जो मैं बार बार कह रही हूँ, क्योंकि ये सारे परचेसेस जो है बल्क परचेस थे, तो ये बल्क परचेस से अगर हम देखने जाएं तो 70% साइफंड ऑफ कंप्लीटली। और ये जितने अधिकारी है, जितने मंत्री है, उन पे सब पे कार्रवाई करके ये मंत्री से पैसे रिकवर होने चाहिए, सरकार के वापस पास आकर फिर ये किसानों को देने चाहिए। ऐसे मेरी मांगणी है, जिसे हम कहते हैं मेरी डिमांड है, और ये तुरंत हो जाना चाहिए। एक शेवटचा आता आपल्याला सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा आता प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली होती, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी आता धनंजयला सोडणार नाहीये, आता मी त्याच्या मागे लागणार आहे। तर किमान एक जण तरी तुमच्या साथीला धावून आलेला आपल्याला बघायला मिळतंय। नाही, आताच्या घटकेला मनोज जरांगे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर म्हटलं असेल तर त्यांचे आभार। कारण शेतकरी आणि आज जो वर्ग, आपण कुठलाही समाज म्हणू,
त्याच्यातला जो शेतकरी वर्ग आहे तो का मागे आहे? कारण त्यांचे सगळे जे कृषी मंत्री आहेत अशा मोठ्या प्रमाणावर जर भ्रष्टाचार करत असतील तर शेतकऱ्यांकडे पैसा येणार कुठून? त्यांना सरकारने दिलेल्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत जर पोचत नसतील तर खरंच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि अशा मंत्र्याला कुठलंही मंत्रीपद दिलं गेलं नाही पाहिजे. आणि मी धन्यवाद मानते मनोज जरांगेंचे. आणि जे जे व्यक्ती करतील, आज जर हे भगवानगडावर देखील ऐकत असतील आणि त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली तर मला अति आनंद होईल. कारण हा समाज नाहीये, कुठला वर्ग नाहीये, कुठला धर्म नाहीये. ही सगळी जी लूट आहे ती सगळे सरसकट करताना आपल्याला दिसत आहे. धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचा घोटाळेबाज त्यासोबतच लफडेबाज असा सुद्धा उल्लेख केलेला आहे. कसं बघतो? मी त्यांना भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मानेन. कारण वाल्मिक कराड सारखी माणसं जर पोसून मोठी केली, त्यांचे जे गुंड आहेत, त्यांची 333 गँग आहे, सुदर्शन घुलेंसारखी जी 25-25 गाड्या घेऊन जे मिरवतात, मला असं वाटतं हे सगळं बंद करण्यासाठी आपल्याला पदोपदी कारवाई करायला हवी. आणि त्याचीच मागणी मी पुन्हा पुन्हा करते की हे सगळं जे आहे ना, या गुन्हेगारांना मोठं कोण करतं? हे राजकारणी करतात. कशासाठी करतात? दहशत पसरवण्यासाठी. म्हणजे त्यांना मंत्री बनता येईल आणि मग देशाची अशी जी लूट चालली आहे, शेतकऱ्यांची लूट चालली आहे, सगळ्याच समाज घटकांची. कारण हा पैसा जो आहे तो आपल्या कराचा आहे, आपल्या कष्टाचा आहे, आपल्या पगारात कापला जातो हा पैसा. आणि आपण तो कशाला देतो? की एक शेतकऱ्याचं घर चांगलं चालावं, त्याची चूल चांगली चालावी म्हणून आपण हा कर देतो. पण कुठल्याही धनंजय मुंडेने हा भ्रष्टाचार करून हा पैसा खाणं हे मला मान्य नाही. तर यासोबत तुम्ही एक प्रश्न. खरंच बास, मी दमले, खरंच पटलं. थँक्यू.